TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. अर्थातच नवाकाळ चषक देखील जिंकण्याचा मान या संघाला मिळालेला आहे। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक बॉल पद्धतीचा मारा, विकेटचं पतन, पहिले विकेट माघारी परतते। चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल। आणि काय झालं या दरम्यानच्या काळात, अभिजित दोडके देखील धावाच्या रूपात बाद होतोय। अप्रतिम क्षेत्ररक्षण, कारण धाव फटकावर आहे तो। आता मात्र सुरेख फटका कव्हरच्या झोन मध्ये पप्पूच्या माध्यमातून मारला जातोय। आणि पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवतोय। सुरेख षटक पाहायला मिळतोय। कुणाल याचं केवळ 2 धावा या षटकात पाहायला मिळाल्या। या दिवशी आहे मादी, या दिवशी आहे। अशा प्रकारे तुम्हाला हंगाम तो अप्रतिम चेंडू, ही खासियत आहे कुणालच्या गोलंदाजीची। ब्लॉकहोल पद्धतीचा मारा, राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, ब्लॉकहोल पद्धतीचा मारा करतोय। आणि दीपक बाई सारख्या खेळाडूला उभं ठेवणं म्हणजे कौशल्य म्हणावं लागेल। पुढचा चेंडू अडवला जातोय, ओमी यांच्याकडून चेंडू अडवला जातोय। निर्धाव चेंडू, लगातार दुसरा चेंडू। तर दादर संघाला होम पिचचा ऍडव्हान्टेज मिळतोय। या ठिकाणी खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे। कुणाल, संजय महाडिक व्यासपीठावर यायचा, पुन्हा एकदा ओमी, ओमकार यांनी पुन्हा एकदा चेंडू अडवलाय। लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय, कौतुक करावं लागेल कुणाल याचं। तर मागील एखाद्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यावर तुम्हाला जो काही कॉन्फिडन्स मिळतो, आत्मविश्वास मिळतो, तो या ठिकाणी जो काही अप्रतिम गोलंदाजी, लगातार 4 चेंडू निर्धाव दीपू सारख्या फलंदाजाला अंडर पाहण्यासारखे आहे। म्हणूनच क्रिकेट या खेळाला अनिश्चितीने भरलेला खेळ म्हटलं जातं। हो, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय। लगातार 5वा चेंडू, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी। कुणाल अप्रतिम, आणि 200 रुपयाचं पारितोषिक असेल। यानंतरचा चेंडू जर डॉट गेला, 5 चेंडू लगातार डॉट टाकले जात आहेत दीपक बाईंसाठी। दीपू, कुणाल, हो टाळ्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कुणालसाठी। एक इतिहास पॉईंट माझे याची देवी याची डोळा पाहतो। दीपू सारख्या फलंदाजाला 6 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत। तर मी पुन्हा एकदा विनंती करेन प्रेक्षकांना, कुणालसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जे निर्धाव षटक टाकले गेलेलं आहे आज।